नमस्कार मित्रांनो, अलीकडेच पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत. या पद्म पुरस्कारांमध्ये सर्वात मोठा पुरस्कार असतो तो म्हणजे पद्मविभूषण पुरस्कार. तर हा पद्मविभूषण पुरस्कार कोणाकोणाला मिळालेला आहे ते आपण इथे पाहणार आहोत. धर्मेंद्र सिंह देओल यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळालेला आहे कला क्षेत्रासाठी. तर महाराष्ट्र राज्यातले ते असून हे ज्येष्ठ अभिनेते होते, आपल्याला सर्वांना माहितीच आहे. त्याचसोबत एन राजम या उत्तर प्रदेशच्या आहेत, त्यांना सुद्धा कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे, पद्मविभूषण पुरस्कार. तर ह्या शास्त्रीय वायलिन वादक होत्या. तसंच इतर जे 3 व्यक्ती आहेत ते केरळचे आहेत. तर यामध्ये केटी थॉमस यांना पब्लिक अफेअर्ससाठी पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती राहिलेले असून राजीव गांधी असॅसिनेशनचा जो खटला होता तर त्याच्या निकालामध्ये यांचा सहभाग होता. त्याचबरोबर व्ही.एस. अच्युतानंदन यांना सुद्धा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे सार्वजनिक व्यवहारासाठीच. तर हे केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते राहिलेले आहेत. पी नारायणन हे केरळचे असून यांना साहित्य व शिक्षण या क्षेत्रासाठी पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. तर हे सुद्धा ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि विचारवंत होते. तर ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.